एकमुखी रुद्राक्ष हा अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान असतो. या रुद्राक्षावर केवळ एकच रेषा असते, ती या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते, हीच याची ओळख आहे. याला आदि रुद्राक्ष देखील म्हणले जाते. साधारणतः चंद्रकोर आकाराचे एकमुखी रुद्राक्ष सध्या स्थितीत पाहण्यास मिळतात. सर्वात जास्त बनावटी रुद्राक्ष हा एकमुखी रुद्राक्ष विकला जातो. त्यामुळे एकमुखी रुद्राक्ष विकत घेताना त्याचा विक्रेता ओळखीचा आणि विश्वासाचा हवा, अन्यथा मोठ्या किमतीचा रुद्राक्ष हा बनावटी असण्याची शक्यता जास्त आहे. रुद्राक्षाच्या आढळण्यावरून तसेच रुद्राक्षाच्या किमतीवरून आपल्याला सहज लक्षात येते की एकमुखी रुद्राक्ष हा अत्यंत दुर्मिळ आहे. त्यासोबत नेपाळचा एकमुखी रुद्राक्ष त्याहूनही अधिक दुर्मिळ मानला जातो. साधारणतः इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील रुद्राक्षांची विक्री भारतात सर्वत्र ऑनलाईन व दुकानातून होताना दिसून येते. मात्र नेपाळच्या रुद्राक्षाला खूप जास्त मान किंवा पसंती कर्म हा धर्मातील जाणकार आचार्य आणि ऋषीमुनी देताना दिसून येते. एकमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला मन स्थिर होणं, ध्यान लागणं व ध्यानातील अवस्था वाढत नेणं या गोष्टी साध्य होण्याची शक्यता आहे. त्यासोबत हा अतिशय ऊर्जावान असा रुद्राक्ष मानला जातो. मात्र हा रुद्राक्ष गृहस्थ व्यक्तींनी धारण करू नये असं बोललं जातं, कारण या रुद्राक्षाची प्रसिद्धी अशी आहे की हा रुद्राक्ष तुमच्यात वैराग्य जागृत करतो. त्यामुळे हा रुद्राक्ष सहसा ब्रह्मचारी, साधक, संन्यासी, ऋषीमुनी, ज्या लोकांमागे गृहस्थ नाही आहे अशीच लोक हा रुद्राक्ष वापरताना दिसून येतात.